हिंदू धर्मानुसार प्रदोष व्रत अत्यंत शुभ आणि प्रभावी मानले जाते। हे व्रत भगवान शिव आणि देवी पार्वती यांना समर्पित असून भक्त मोठ्या भक्तिभावाने त्यांची पूजा करतात। असे मानले जाते की या दिवशी केलेल्या प्रामाणिक पूजेमुळे भगवान शिवाचा विशेष आशीर्वाद मिळतो, ज्यामुळे जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते। हा उपवास महिन्यातून 2दा 13व्या दिवशी पाळला जातो। भक्त दिवसभर उपवास करतात आणि संध्याकाळी आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा संचारित करण्यासाठी विधी करतात। ज्योतिषशास्त्रानुसार यावेळी वैशाख महिन्याचा पहिला प्रदोष एका अत्यंत शुभ योगात येत आहे, ज्यामुळे तो अधिकच विशेष ठरत आहे। या दिवशी शिवलिंगाला काही विशेष वस्तूचा अभिषेक केल्याने विशेष आशीर्वाद मिळतात। एप्रिल महिन्यातील प्रदोष व्रत कधी आहे आणि शिवलिंगावर कोणत्या वस्तू अर्पण कराव्यात तेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। पंचांगानुसार वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीची सुरुवात 15 एप्रिल रोजी मध्यरात्री 12:12 होणार आहे। ही तिथी 15 एप्रिल रोजी रात्री 10:31 संपेल। त्यामुळे 15 एप्रिल रोजी प्रदोष व्रत पाळले जाणार आहे। वैशाख महिन्याच्या पहिल्या प्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगाची विशेष पूजा करणे महत्त्वपूर्ण मानले जाते। या दिवशी तीळ अर्पण करणे किंवा तीळ मिसळलेल्या पाण्याने अभिषेक करणे शुभ मानले जाते। असे मानले जाते की यामुळे जीवनातील पापे कमी होतात आणि घरात सुख, शांती व समृद्धी येते। एप्रिल महिन्याच्या पहिल्या प्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगाची पूजा केल्याने विशेष फळ मिळते। या दिवशी गहू आणि धोत्रा अर्पण करणे शुभ मानले जाते। पूजा करताना सुख, शांती आणि संततीसाठी भगवान शिवाकडे प्रार्थना करा। श्रद्धा आणि भक्तीने केलेला हा विधी सकारात्मक परिणाम देतो आणि महादेवाचा आशीर्वाद टिकवून ठेवतो। जर तुम्ही बऱ्याच काळापासून आर्थिक अडचणीचा सामना करत असाल तर वैशाख प्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगाला तांदूळ अर्पण करणे फायदेशीर मानले जाते। भक्तिभावाने केलेला हा विधी धनप्राप्तीचा मार्ग मोकळा करतो। असे मानले जाते की यामुळे घरात समृद्धी वाढते आणि हळूहळू आर्थिक अडचणी दूर होतात। प्रदोष व्रत हे भगवान शिवाचा आशीर्वाद मिळवण्याचा एक अत्यंत शुभ मार्ग मानला जातो। ज्यावेळी हे व्रत बुधवारी येते तेव्हा त्याचे महत्त्व अधिकच वाढते। भक्तिभावाने आणि खऱ्या मनाने पूजा केल्यास भगवान शिव आपल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात। हे व्रत केल्याने व्यक्तीच्या जीवनातील दुःख, अडथळे आणि नकारात्मकता दूर होते। तसेच तो सुख, शांती आणि समृद्धीचा मार्ग मोकळा करतो आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा आणतो। मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण जर माझ्या चॅनलवर प्रथमच भेट देत असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।